काजू, काय बनवतेस? मिरची भजी. मिरची भजी बनवण्यासाठी मी इथे मिरच्या घेतल्या आहेत आणि त्याला मधून चीर पाडून आतमध्ये जेवढ्या बिया असतात त्या सर्व काढून टाकल्या मी, जेणेकरून तिखटपणा थोडा कमी होईल. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि संपूर्ण मिरच्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं. थोडं मीठ आतमध्ये सुद्धा मिरच्यांच्या लावून घ्यायचं, जेणेकरून तिखटपणा थोडा कमी होईल आणि मीठ लावून आपल्याला 10 ते 15 मिनिटं मिरच्या ठेवून द्यायच्या. त्यानंतर मी इथे बेसन पीठ घेतलं 2 वाटी. त्याच्यामध्ये हळद पाव चमचा, चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. म्हणजे पिठाच्या प्रमाणामध्येच आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण मिरच्यांमध्ये सुद्धा मीठ आहे. कोथिंबीर घेतली आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घेतला आणि थोडं-थोडं पाणी ॲड करून हे मी पीठ मिक्स करून घेतलं. पिठाची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट पण नसावी, जास्त पातळ सुद्धा नसावी. नाहीतर ते पीठ जे आहे ना मिरचीमधून लगेचच बाहेर निघून जाईल. त्यासाठी मी इथे मध्यम थोडंसं पीठ जे आहे ते थोडं दाटसरच ठेवत आहे. आता मी तेल जे आहे ते गरम करत ठेवलं आहे मध्यम आचेवर. आता मी इथे एक-एक मिरची जी आहे ती व्यवस्थित पिठामध्ये घोळवली आणि तेलामध्ये सोडली. अशा पद्धतीने सर्व मिरच्या सोडून घेतल्या आणि एका बाजूने मिरची व्यवस्थित भाजली की चिमट्याच्या साहाय्याने मी परतून घेतली. दोन्ही बाजूने मिरच्या व्यवस्थित खरपूस भाजल्या की त्या काढून घ्यायच्या प्लेटमध्ये. अशा पद्धतीने तयार आहे आपली मिरची भजी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.